नमस्कार. आज आपण एका अशा डिशबद्दल बोलणार आहोत जी चवीला उत्तम तर आहेच पण पौष्टिक सुद्धा आहे. विचार करा, एक असं स्वीट कॉर्न सूप जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. आणि हो, भाज्या आणि अंड्यामुळे हे फक्त सूप नाही तर एक परिपूर्ण जेवणच आहे. रोजचाच प्रश्न असतो नाही का, की आज असं काय बनवायचं जे पौष्टिक असेल आणि घरातले सगळे म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. खरंच खूप मोठा प्रश्न असतो हा. पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण यावर एक मस्त आणि चविष्ट उपाय आहे. आणि तो म्हणजे स्वीट कॉर्न आणि एग ड्रॉप सूप. हे सूप चवीला तर अप्रतिम लागतंच, पण त्यातल्या भाज्या आणि अंड्यामुळे ते एकाच वाटीतलं एक परिपूर्ण जेवण बनतं. चला तर मग आता बघूयात की हे सूप इतकं खास का आहे आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सूप पचायला अगदी हलकं-फुलकं आहे, म्हणजे कोणालाही त्रास होण्याची शक्यता नाही. आणि हो, जर घरात कोणाला सर्दी खोकला झाला असेल तर हे सूप खूपच फायदेशीर ठरतं. एकदम आराम मिळतो आणि म्हणूनच हे लहान मुलांपासून ते घरातल्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच एकदम परफेक्ट आहे. आता प्रश्न पडला असेल की यात असं काय आहे, तर याच्या पोषणाचं सगळं रहस्य दडलंय ते अगदी साध्या आणि सहज मिळणाऱ्या घटकांमध्ये. चला बघूया काय काय लागतं ते. आपल्याला फक्त 4 किसलेली मक्याची कणसं लागतील. सूपला छान दाटसरपणा आणण्यासाठी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी 1 कप वाफवलेल्या भाज्या जसं की गाजर, मटार आणि फरसबी. प्रोटीनसाठी 1 अंड आणि अर्थातच चवीनुसार मीठ आणि चिमूटभर मिरीपूड. बघा, आहे की नाही सगळं घरात उपलब्ध असणारं साहित्य. आणि एक गंमत सांगू का, आपण आपल्या आवडीनुसार यात छोटे मोठे बदलही करू शकतो. म्हणजे लहान मुलांना आवडतं म्हणून त्यात थोड्या शेवया टाकू शकता, किंवा मग थोडा आणखी हेल्दी आणि चविष्ट बनवण्यासाठी चीज, पनीर, साय किंवा लोणीही घालू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता आपण तयारीला सुरुवात करूया. याची पूर्वतयारी इतकी सोपी आहे ना, की पुढची कृती अगदी सहज आणि पटकन होईल. बघा, फक्त 3च गोष्टी करायच्या आहेत. पहिलं म्हणजे किसलेली कणसं कुकरला लावून 2-3 शिट्ट्यांमध्ये छान शिजवून घ्या. दुसरं, आपल्या भाज्या मऊ होईपर्यंत वाफून घ्या. आणि तिसरं, एका वाटीत अंड फोडून ते चांगलं फेटून ठेवा. बस, झाली आपली तयारी. तर आपली सगळी पूर्वतयारी तर झालेली आहे. आता खरी मजा सुरू होणार आहे. वाह, म्हणजे एका परफेक्ट सूपसाठी लागणारा जो पाया आहे तो आपण अगदी व्यवस्थित तयार केला आहे. इथपर्यंत सगळं सोपं होतं नाही का? पण आता येतो खरा आणि महत्त्वाचा प्रश्न. हॉटेलमध्ये सूप पिताना ते अंड्याचे जे नाजूक रेशमी धागे येतात ते घरी कसे बनवायचे? हीच तर खरी कला आहे नाही का? तर याच प्रश्नाचं उत्तर आणि या कृतीची खरी गंमत आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. आज बनवूया अगदी हॉटेलसारखं एकदम परफेक्ट स्वीट कॉर्न सूप. आणि हो, ही मास्टर रेसिपी इतकी सोपी आहे ना की लगेच करून पाहण्याचा मोह आवडणार नाही. चला तर मग सुरू करूया. तर मागच्या भागात आपण सगळं साहित्य आणि तयारी बघितली. आता सगळं काही तयार आहे, मग आता वेळ आहे गरमागरम सूप बनवण्याची. खरं तर ही प्रोसेस खूपच मजेदार आहे. चला मग थेट कामाला लागूया. ओके, तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं सूपचा बेस म्हणजे त्याची जी मूळ चव आहे ना, ती कशी तयार करायची ते पाहूया. आणि ही पद्धत इतकी सोपी आहे, इतकी सोपी की कोणीही अगदी सहज बनवू शकेल. हे बघा किती सोपं आहे. फक्त 4 स्टेप्स आणि आपला बेस तयार. सगळ्यात आधी काय करायचं, तर एका मोठ्या पातेल्यात 1.5 ते 2 कप पाण्यात कॉर्नफ्लॉर घ्यायचं. आणि हो, गोठळ्या अजिबात होता कामा नयेत म्हणून चांगलं मिक्स करून घ्या. मग ते गॅसवर ठेवा आणि सतत ढवळत राहा. उकळी आली की त्यात आपल्या वाफवलेल्या भाज्या आणि क्रीम कॉर्न पेस्ट टाकायची. आणि मग काय, पुन्हा उकळी आली की चवीनुसार मीठ आणि मिरपूड. झालं, आहे की नाही एकदम बरं, आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. म्हणजे आपला साधं घरगुती सूप त्याला अगदी रेस्टॉरंटसारखा लुक आणि चव कशी द्यायची. चला, ते खास तंत्र शिकून घेऊया जे या सूपला एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जाईल. रेस्टॉरंटमध्ये सूप पिताना ते अंड्याचे असे नाजूक सुंदर धागे दिसतात ना, ते घरी कसे काय बनवायचे हा प्रश्न नेहमी पडतो, बरोबर? तर आता काळजी करायचं काही कारण नाही. आज आपण नेमकं तेच रहस्य उलगडणार आहोत. हे बघा, हे परफेक्ट एग थ्रेड्स बनवण्यासाठी ना एक अगदी सोपी 3 स्टेपची पद्धत आहे. सगळ्यात आधी गॅस मध्यम आचेवर ठेवा. मग फेटलेलं अंड एका गाळणीत घ्यायचं. आणि तिसरी स्टेप म्हणजे ते अंड गाळणीतून अगदी हळूवारपणे उकळत्या सूपमध्ये वरून ओतायचं. लक्षात ठेवा, प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे बरं का. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक क्रुशियल मोमेंट. अंड सूपमध्ये ओतल्यावर अजिबात ढवळायचं नाही, लगेच नाही. फक्त काही सेकंद थांबा. बस, या क्षणी खरी जादू घडणार आहे.
आणि हे बघा, झालं. काही सेकंदातच काय मस्त, अगदी रेस्टॉरंटसारखे सुंदर नाजूक अंड्याचे धागे तयार झालेत. याने सूप फक्त दिसायलाच छान नाही दिसत, तर त्याची चवही एकदम भन्नाट लागते. चला, म्हणजे आपलं बेसिक रेस्टॉरंट स्टाईल सूप तर तयार आहे. पण घरात लहान मुलं असतील तर त्यांना हे सूप आवडेल असं कसं बनवायचं? चला, आता काही अशा टिप्स बघूया ज्याने हे सूप घरातील सगळ्यांचं, विशेषतः लहान मुलांचं आवडतं होऊन जाईल. हे बघा, मुलांसाठी काही सोप्या युक्त्या आहेत. त्यांना ते नूडल्ससारखं टेक्स्चर आवडतं ना, मग थोड्या शेवया घाला. किंवा चव आणि ऊर्जा वाढवण्यासाठी वरून थोडंसं चीज किसून टाका. किंवा किसलेलं पनीर, अगदी नाहीच तर 1 चमचा लोणी, बस. चव तर वाढेलच, पण ते पौष्टिकही बनेल आणि मुलं एकदम आवडीने खातील. आणि हे सूप फक्त मुलांसाठीच नाही. त्याची खासियत हीच आहे की ते वेगवेगळ्या गरजांनुसार आपण बदलू शकतो. म्हणजे एकाच रेसिपीचे अनेक उपयोग. चला बघूया ते कसं करता येईल. हे बघा, ही एकच रेसिपी किती कामाची आहे. समजा घरात कोणी आजारी असेल तर त्यांना साधं काहीही न घालता दिलेलं सूप उत्तम. मुलांसाठी आपण आत्ताच बोललो तसं शेवया आणि चीज घालून द्या. आणि जर कोणाला वजन वाढवायचं असेल तर त्यात थोडंसं क्रीम किंवा बटर घाला. म्हणजे बघा, एकच सूप पण गरजेनुसार वेगवेगळे फायदे. आहे की नाही मस्त? तर मग आता ही मास्टर रेसिपी तर आपल्या सगळ्यांना जमली आहे. मग आता पुढे काय? यात कोणता नवीन प्रयोग करून पाहता येईल? थोडी कल्पनाशक्ती वापरा आणि या रेसिपीला एक स्वतःचा खास टच द्या. बघूया काय नवीन तयार होतंय. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.